श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी तिथी ही परिवर्तिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी व्रत केल्याने अनेक पापांपासून मुक्ती मिळते, तसेच मोक्षप्राप्तीचे वरदान देखील मिळते असे पुराणामध्ये सांगितलेले आहे. या दिवशी श्रीहरी क्षीरसागरामध्ये कूस बदलतात, म्हणून याला परिवर्तिनी एकादशी असे म्हणतात. या एकादशीला जयंती एकादशी असे देखील म्हणले जाते. एकादशीला जो मनुष्य वामन स्वरूपाची पूजा करतो त्याला मोक्षप्राप्ती होते. महाभारतातील युगात भगवान श्रीकृष्णाने पांडूचा मुलगा अर्जुनाच्या विनंतीवरून परिवर्तिनी एकादशीचे महत्त्व विचारले, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले होते, ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे. त्रेतायुगात बळी नावाचा राक्षस होता. तो अत्यंत दानशूर, सत्यवादी आणि ब्राह्मणांचा भक्त होता. त्याच्या भक्तीच्या प्रभावाने त्याने स्वर्गलोकात इंद्रदेवाच्या ठिकाणी राज्य करत होता. त्याने इंद्रदेवाचा पराभव करून तो देवाचा राजा बनला. त्यामुळे देवराज इंद्र आणि इतर देव घाबरून भगवान विष्णूंकडे गेले. देवतांनी रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना केली. यानंतर श्री विष्णूंनी वामनाचे रूप धारण करून राजा बळीला जिंकले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की वामनाचे रूप धारण करून मी त्याला विनंती केली, तू मला 3 पावली जमीन दान कर, यामुळे तुला तिन्ही लोकांच्या दानाचे फळ मिळेल. राजा बळीने माझी प्रार्थना स्वीकारली आणि जमीन दान केली. दानांचा संकल्प करता श्री विष्णूंनी दैत्याचे रूप धारण केले. एक पाय पृथ्वीवर, दुसऱ्या पायाची टाच स्वर्गात आणि तिसरे नखांनी ब्रह्मलोक मोजले. राजा बळीकडे तिसऱ्या पायी काहीच उरले नाही, म्हणून त्याने डोके पुढे करून भगवान वामनांनी तिसरा पाय त्याच्या डोक्यावर ठेवला. राजा बळी वचनबद्धतेने प्रसन्न झाल्यामुळे भगवान वामनाने त्याला अधोलोकाचे स्वामी बनवले. तसेच श्री विष्णूंनी त्याला वचन दिले की मी सदैव तुझ्या पाठीशी असेल. परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी माझी एक मूर्ती राजा बळीसोबत राहून शेषनागावर क्षीरसागरात झोपले.